नमस्कार. आज सगळ्यात पहिली गुढीपाडव्याच्यो खूप खूप शुभेच्छा आणि नव्या वर्साच्यो सगळ्यांक शुभेच्छा. नव्या वर्साच्यो शुभेच्छा दिता आसतना नवें वर्स हे कोरोना मुक्त कोविड-19 मुक्त सगळ्या गोंयकारांक जावचें हेच देवा लागीं मागणी करता आणि त्या दृश्टीन कोविड-19च्या ह्या युद्धात सगळे गोंयकार सगळे गोंयकार आमच्या बरोबर आसचे हे सगळ्यांकडे मागता. कोरोना व्हायरसच्या विरोधात जो कर्फ्यू लागू केला माननीय मोदीजीन 21 दिसाचो ताचो आज पयलो दीस. आम्ही सगळेजण एकेदी सहकार्य करीत आयल्या. गोंयकार हाज्याय फुडें अशाच पद्दतीन सहकार्य करतले हाची अपेक्षा करता आणि माननीय मोदीजीन दिल्ले इन्स्ट्रक्शन्स आणि आम्ही गोंयांत ताच्याय पेक्षा काही कडक पावलां जी सरकारान उचलल्या ताकाय सगळ्यांक सहकार्याची अपेक्षा करता आणि सगळे सहकार्य आम्ही गोंयकारांच्या आरोग्याच्या दृष्टीन सोशल डिस्टन्सिंग दवरण्याच्या दृष्टीन आम्ही घेतलेली हांगासरली कडक पावलां एका सगळ्यांनी सहकार्य करचे. थोडेशे त्रास सगळ्यांक जाता म्हाका खबर आसा. सगळ्या जाणांक बऱ्योचश्यो गजाली टायमशीर मेळना हाजी म्हाका चत्राय आसा. हे सगळे आसतना सुद्दां हांव सहकार्याची अपेक्षा करता. थोडोसो संयम बाळगचो आणि सहकार्य करचें जेणे करून आमकां सगळ्यो गोष्टी सुरळीत जावपाक अजून 1-2 दीस लागतले हाजी चत्राय लोकांनी घेवची. आज पहिलीच मिटींग 10:30 वरांचेर सुरू जाल्ली. डबल देड वर मिटींग चल्ली आनी हातूंतल्यान रुटीन फॉलोअप म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन कितें कितें जालां आणि कोविड-19च्या विरोधात कर्फ्यूच्या खातीर जी गायडलायन सेंट्रल गव्हर्मेंटान फॉलो केल्या द सेम गायडलायन फॉलो करता आसतना आनी थोडीशी आमी एडूय केल्या हांगासर. तें खूब म्हत्वाचें आसा. हे करता आसतना पयलो प्रायम फोकस जो आसा तो आमी जेका म्हणटा की कोविड हाच्या खातीर टेस्टिंग लॅब सुरू करपाच्या दृश्टीन सगळ्यांत व्हडलें पावल जें आमी उचल्लें. आमची ऑलरेडी डॉक्टर्सची टीम ती ऑलरेडी पुण्याक गेल्या. 4 जाणांची टीम पुण्याक गेल्या. आमी आमचे स्टेट डिफेन्स मिनिस्टर श्रीपादजी नाईक हांच्या कडल्यान स्पेशल रिक्वेस्ट करून स्पेशल प्लेन घेवन आणि जी सॅम्पल्स हांगासर व्हरपाक जाय आसली ती ऑलरेडी आज सकाळी ऑलरेडी पुण्याक गेले. 2 दीस पुण्याक ट्रेनिंग घेवन फाल्यां सांजे पर्यंत पुण्याक परत येता. सो दॅट काल पर्यंतची जी सॅम्पल्स धाडिल्ली आशिल्ली तांचे रिपोर्ट्स आमकां अजुनूय अवेटींग आसा. फाल्यां पर्यंत रिपोर्ट्स मेळटले. बट दे आर पेशंट व्हेरी मच रिकवर. त्या खातीर चुकीची बातमी जर कोणी पसरयता आसत खंयच्याय न्यूज माध्यमांतल्यान खंयच्याय चॅनल माध्यमांतल्यान जाल्यार ती चुकीची आसा. गोंयांत आज पर्यंत टील डेट एक सुद्धा पेशंट जो आसा हो पॉझिटिव्ह ना हाची सगळ्यांनी जत्राय घेवची. आमकां जो सस्पेक्टेड पेशंट्स आसा ताका आमी क्वॉरंटायन करता. ताचे सॅम्पल्स जे आसा ते काडून धाडले वता. ताजो रुटीन रिपोर्ट्स आयल्या उपरांत ताजो ऑथेंटीक रिपोर्ट्स होय लोकां समोर दवरलो वयतलो. आमची मेडिकल टीम परत एकदां ताचो सगळ्यांचो खरोखरूच आभारी आसा, धन्यवाद आसा. गोंयकारांच्या वतीन ताचें अभिनंदन करता. आमी म्हणटा की जे डायरेक्टली या पेशंटाच्या क्वॉरंटायन केल्ल्या पेशंटाच्या बरोबर सस्पेक्टेड पेशंटाच्या बरोबर गोवा मेडिकल कॉलेजची मेडिसिन टीम पॅरामेडिकल स्टाफ्स लॅब स्टाफ्स हे सगळे जण काम करता. तर ते त्यांचे अभिनंदन करता आणि खरोखरूच हाज्याय फुडें अशाच पद्दतीन तेंच्यांनी सहकार्य करचें हे तेंच्या लागीं मागता. दुसरें विथ ऑल डिपार्टमेंट्स म्हणजे आमी जशें म्हणटा की कर्फ्यू लागपा खातीर पोलीस डिपार्टमेंट कलेक्टर आणि बाकीची सगळी डिपार्टमेंटां आपल्या परीन पुराय काम करता. सगळ्यांनी सांगलां की 100% कर्फ्यू 100% लॉकडाऊन हे पाळप सोशल डिस्टन्सिंग पाळपा खातीर हे अत्यंत गरजेचें आसा. आमी जर कोरोना व्हायरस आतां हांगासरल्यान रोखतले आडयतले किंवा तेजें ट्रान्समिशन जावपाक दिवचे ना जाल्यार सोशल डिस्टन्सिंग घरात रावप माननीय मोदीजीन सांगलां हे अत्यंत गरजेचें आसा. गरज नासतना घरा भायर कोणीच भायर सरचें न्ही. पुलीस हॅरेसमेंट करता, पुलीस त्रास करता हेज्यो कंप्लेन्स करच्यो न्ही. बारीक सारीक कारणां खातीर खंय तरी पुलिसां कडेन उजत घालची न्ही. पुलिसांक सहकार्य करप अत्यंत गरजेचें आसा आणि पुलिसांक सहकार्य केलें जाल्यार म्हाका दिसता पुलीस कश्योच कोणाक त्रास करिना. हे आमी वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन एक द कलेक्टर इज इश्यूइंग द कर्फ्यू पास. सेकंड डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन फॉर द प्रेस मिडिया शी विल इश्यू द पास. नेक्स्ट इजन आमी आमच्या हेल्थ सर्विसीसचे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस हांकां ऑथरायज केला. हेल्थ रिलेटेड स्टाफ हांकां पास इश्यू करपा खातीर. गोवा मेडिकल कॉलेजचो डीन तेजे पॅरामेडिकल स्टाफ्स आनी ताजे जे स्टाफ आसा तो स्टाफ हाज्या व्यतिरिक्त कोणूच जेंकां गरज ना
तांच्यांनी हांगासर बेश्टे भायर भोंवचें न्ही. अजूनय बी बरेच जाण आपली दुकानां उगडी करून बसल्या. अजूनय बरेच जाण पासयक म्हणून स्कुटरी घेवन भोंवतना दिसता, बाजारांत भोंवतना दिसता. पुलिसांनी जर कडक एक्शन घेतली जाल्यार आपल्याचेर एक्शन घेतली म्हणचें न्ही. हे सगळ्या गोंयकारां खातीर म्हजी रिक्वेस्ट आसा. कारण ही भोंवपाची वेळ न्ही. जेन्ना आमी 100% कर्फ्यू 100% लॉकडावन म्हटलां तेन्ना घरान रावप हें गरजेचें आसा. म्हजी रिक्वेस्ट आसा, म्हाका खबर आसा की गरजेच्यो वस्तू जेका म्हणजे फेर प्रायस शॉपा वयल्यान मेळपी जे गरज लागता, साकर तांदूळ ही जी नितांत डे टू डे गरजेच्यो वस्तू आसतल्यो, दूध आसतल्यो, ह्यो सगळ्यो मेळपा खातीर डिफिकल्टी सुरू जाल्ली आसा. हांव रिक्वेस्ट करता की पुराय गोंयकारांक, सगळ्या पुराय शहरी भागात आनी ग्रामीण भागात ज्यांचे फेर प्रायस शॉप आसा तांच्यांनी डेप्युटी कलेक्टरा कडेन होम डिलिव्हरी दिवपाक परमिशन मागचें. आमचे डेप्युटी कलेक्टर्स तांकां होम डिलिव्हरी दिवपा खातीर परमिशन दितले. तांच्यांनी आपलें दुकान बंद दवरचें आनी होम डिलिव्हरी दिवपा खातीर सुरू करची. आपलो कस्टमर जो आसतलो ताणी फोन करून ताजे कडेन ऑर्डर बूक करची आनी जो फेर प्रायस शॉप वालो आसा, जो दुकानदार आसा, जो फेर प्रायस शॉप चलयता, ताणी ताज्या घरा कडेन व्हरून डिलिव्हरी दिवची. कांयच हरकत ना. ताणी डेप्युटी कलेक्टरा कडल्यान पास इश्यू करून घेवचो. रश करची न्ही. आयज सांजे पर्यंत, फाल्यां पर्यंत अशा सगळ्या लोकांक जेका मागता त्या सगळ्या जाणांक आमी फेर प्रायस शॉप जो स्वता चलयता ताका आमी होम डिलिव्हरी दिवपा खातीर पास इश्यू करतले. जेणे करून खुबश्या जाणांची सोय जी आसा ही ह्या माध्यमांतल्यान जातली. दुसरो, आमी हेल्पलायन फॉर फूड हो नंबर आयज सांजचो पर्यंत आमी इश्यू करता. जेणे करून तो नंबर सगळ्यांच्या पर्यंत पावतलो. हेल्पलायन फॉर फूड जो एकटो सिंगल रावता, जो जेका जेवणाची गरज आसा, तेणी त्या हेल्पलायनाचेर आपलो व्हॉट्सॲप धाडपाचो किंवा ताज्या शेजाऱ्यांक व्हॉट्सॲप धाडपाचो. जेवण ताज्या घरा कडेन आमच्या व्हॉलंटियर्स किंवा पुलीस हाज्या मार्फत पावले वयतले. त्या खातीर तांकां. दुसरो, हेल्पलायन फॉर द मेडिसीन होय नंबर आमी आयज सांजचो पर्यंत पब्लीश करता. जेणे करून लोकां खातीर हो नंबर आसतलो. जेणी त्या नंबराचेर फोन केल्या उपरांत फार्मासिस्ट होय ताका व्हरून घरा कडेन मेडिसीन पावोवंक शकता. ताणें आपल्या फार्मासिस्टा कडल्यान घेवची. इन केस फार्मासिस्ट पावना आसत जाल्यार तेणी जो आसा तो हेल्पलायनीचेर नंबर आपल्याक कळोवचें, जेणे करून ताका पावतले. पण एक गजाल हांव मुद्दामून सांगता, कोणीच खंयच्याच फेर प्रायस शॉप, मेडिसीन एक्स्ट्रा पयशे चार्ज करचे न्ही. कोविड-19च्या बाबतींत आमी मदत करता. आमी सगळे एकी कडेन आसा. आमी ह्या सगळ्या युद्धांत व्हॉलंटियर म्हणून काम करता. ह्या भावनेक थोडेशे त्रास जातले. कोणीच डबल चार्ज करचे न्ही, ओवर चार्ज करचे न्ही, चड पयशे चार्ज करचे न्ही. हे सगळ्यांक रिक्वेस्ट आसा. सगळ्या जाणांक मदत करपाच्या ह्या भावनेंतल्यान आमी सगळ्यांनी मदत करप हें गरजेचें आसा. तिसरी म्हत्वाची गजाल जी आसा, खूब जाण कालच्यान हांव पळयता की म्हाका एप्रोच करतात, CMO ऑफिसाक एप्रोच करतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी एप्रोच करतात. वी आर रेडी टू वर्क एज अ व्हॉलंटियर्स. म्हणजे सगळ्यांक कळवणें आसा की जेका व्हॉलंटियर जावपाचो आसा आयज, फाल्यां, परवां, तेंच्यांनी आमच्या कन्सर्न पुलीस डिपार्टमेंटाक आत्तां वचपाची गरज ना. आयज सांजचे 3 उपरांत तांच्यांनी कन्सर्न पुलीस डिपार्टमेंटाक एप्रोच करचें, आपलो बायोडेटा थंय दिवचो. ते तांकां स्क्रीन करतले, शक्यतो पळयतले आनी तांकां वेट पडलें जाल्यार स्क्रिनींग करून तेजी ट्रॅव्हल हिस्ट्री, बाकी हे सगळे डिटेल्स घेतले आनी ताका व्हॉलंटियर पास लिमिटेड टू दॅट एरिया, नॉट टू रोम, हांगा थंय वचपा खातीर न्ही. व्हॉलंटियर पास स्पेसिफिकली, म्हणजे उदाहरण म्हटलें जाल्यार पणजेन आसत जाल्यार इज रेस्ट्रिक्टेड टू द पणजे म्युनिसिपल एरिया. हो तेजो पास जो आसा हो तितकेच एरिये खातीर ताका व्हॉलंटियर पास हो इश्यू जातलो. बट त्या व्हॉलंटियर पासाचो जर मिसयूज जालो जाल्यारूय तो पनिशेबल आसतलो. परत सांगता हांव, ती व्हॉलंटियर पास घेता तेणी हो त्या एरिये पुरतो, जेणे करून सिंगल एखादो कोणी एकटोच मनीस रावता, एकटीच जाणटी बायल रावता, एखाद्याक मदत करपाक, ताका होम डिलिव्हरी दिवपा खातीर, ताका फूड डिलिव्हरी दिवपा खातीर, तेजी मेडिसीन हाडून दिवपा खातीर अशा पद्दतीच्या व्हॉलंटियरांनी रजिस्टर करप गरजेचें आसा. पोलीस ताका व्हॉलंटियर पास इश्यू केल्या उपरांत तेणी त्या पासाचो उपयोग फुडले 20 दीस आमकां मदत करपा खातीर जातली आनी तेणी मदत करची अशें म्हाका दिसता. रेस्ट ऑल, म्हणजे ज्या जाग्यार जे डिफिकल्टी जाता, म्हजें ऑफिस फूल 24/7 आमी काम करता. आमच्या ऑफिसाचोय नंबर जो आसा आयज सांजचो पर्यंत पब्लीश केलो वयतलो. जेका कंप्लेन्स आसा तेणी त्याय नंबराचेर कॉन्टॅक्ट केल्यार जाता. फूल टायम आमच्या ऑफिसाची टीम ही एक्टिवेट आसा. दोनूय कलेक्टराच्यो हेल्पलायन ह्यो एक्टिवेट आसा. त्यो दोनूय नंबराचेर
24/7 ते काम करतात. हाज्या भायर आमी आनी मॅजिस्ट्रेट अपॉइंट करता. प्रत्येक तालुका वायज एडिशनल डेप्युटी कलेक्टराच्या भायर एडिशनल मॅजिस्ट्रेट आसतलो जस्ट टू सर्च फॉर द क्वॉरंटायन पेशंट. जो क्वॉरंटायन होम क्वॉरंटायन म्हणून जाका आमी घरान दवरला तो जर भायर भोंवता जाल्यार तो पनिशेबल आसतलो. तेका आमी म्हटल्यार जाता तेका व्हरून आमी गव्हर्मेंट क्वॉरंटायनान घालतले. गव्हर्मेंट क्वॉरंटायन म्हणटा आसतना वेळ पडल्यार तेका पुलीस स्टेशनांनी बसचो पडटलो. तेका 14 दीस आयदर कोलवाच्या जेलीन सुद्धा क्वॉरंटायन म्हणून बसचो पडटलो किंवा पुलीस स्टेशनान क्वॉरंटायन म्हणून तेका बसचो पडटलो. 14 दीस कोणाचीच गय केली वयची ना. जेका होम क्वॉरंटायन केला त्यांनी होम क्वॉरंटायन म्हणून आपल्या घरान 14 दीस घालून घेवप अत्यंत गरजेचें आसा. त्या खातीर जेका जेका अजूनय सांगता हांव पुणा, मुंबय, बेंगलोर, आउट ऑफ गोवा जो कोण फाटल्या 8 दिसांक आयला तेणी आपल्या होम क्वॉरंटायनचो स्टॅम्प मारून घेवचो आणि होम क्वॉरंटायन जावचो. आणि जो स्वता जायना ज्या शेजाऱ्याक खबर आसा तेणी आमच्या पुलीस डिपार्टमेंट 100 नंबर डायल करचो, 104 नंबर डायल करचो, आमचो 108 नंबर डायल करचो किंवा आमी जो व्हॉट्सॲप नंबर दिला त्या व्हॉट्सॲप नंबराचेर कळोवचें. आमच्या कलेक्टराचे नंबर दिल्या त्या कलेक्टराच्या नंबरचेर कळोवचें. आमी तेका रोखडोच आमचो प्रायमरी हेल्थ सेंटरांतलो डॉक्टर थंय येवन तेजेर होम क्वॉरंटायन म्हणून स्टॅम्प मारतलो आनी तेका होम क्वॉरंटायन जावपाक लायतलो. तो होम क्वॉरंटायन जायना एक तर तेका पुलीस स्टेशनांत आमी तेका 14 दीस भितर दवरतले, ना जाल्यार आमचे क्वॉरंटायन सेंटर्स आसात थंयसर तेका दवरलो वयतलो. ही आमकां आतां धोक्याची घंटा जी आसा ट्रान्समीट करपाचे जे त्रास आसा मेजर हे ह्या लोकां कडल्यान जावपाक शकता. हांव परत सांगता जे लोक भायल्या राज्यांतल्यान येयल्या त्याच लोकां कडल्यान आमकां कोरोना व्हायरस ट्रान्समीट जावपाक शकता. ताका लागून ह्या लोकां पासून आमकां पयस रावपाक जाय आनी तांच्या पासून आमकां सोशल डिस्टन्सिंग दवरपाक जाय. त्याच लोकांक आमकां क्वॉरंटायन करपाक जाय. सगळ्यांचे सहकार्य अपेक्षीत आसा. आयज सुद्दां एकूय पेशंट पॉझिटिव्ह ना. फुडलो पॉझिटिव्ह येवचो न्हू म्हणून सरकार ही सगळी प्रिकॉशन्स घेता. तुमची सगळ्यांची मदत म्हाका जाय. आयची ह्या प्रेस कॉन्फरन्सा उपरांत फाल्यांच्यान आमची जी रिवायज मिटींग आसा ही डेली सांजची 5:30 वरांचेर जातली आनी ताज्या उपरांत प्रेस ब्रिफींग किंवा तुमकां कितें दिवपाचें आसत जाल्यार 6 वरांच्या उपरांत जातलें. दिसभरांतल्यान जावचें ना. दिसभरांतल्यान आमची पूर्ण टीम ही वेगवेगळ्या कामान आसतली. वेगवेगळे कडेन फॉलोअप घेवप, वेगवेगळे कडेन सगळे बाकीची सगळी कामां जाग्यार हाडप ह्या बाबतींत आसतली. कोणीच डेप्युटी कलेक्टर ऑफिसांत रश करची न्ही पास मेळोवपा खातीर. कोणीच वॉलंटरी पास मेळोवपा खातीर रश करचे न्ही. हे सगळ्यांक जो मागता तांकां दिले वयतले. सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आसा. परत एकदां हांव हात जोडून मागता की सगळ्यांनी घरान रावचें आनी जो क्वॉरंटायन जाला तेणी तर 100% घरान रावचो. ना जाल्यार तेका आमी बिहायंड बार घालपा खातीर सुद्दां सरकार फाटीं पळोवचें ना. लोकांच्या हेल्थाच्या दृश्टीन हें खूब म्हत्वाचें आसा आनी आमकां इतकें सांबाळत जाल्यार आमी कोरोना फ्री गोवा म्हणटा तसो करपा खातीर सगळ्यांचें सहकार्य गरजेचें आसा. पेट्रोल पंप सुरू राहणार. पेट्रोल पंप आम्ही अल्टरनेट डे सिटी मधला प्रत्येक एक पेट्रोल पंप हा चालू राहणार आहे. बँकेचे स्टाफ फोन करतलो. बँकेचो स्टाफ थोडो जेंका आम्ही म्हटला की तेंच्यांनी सगळे सोशल डिस्टन्सिंग पळोवन एटीएम चालू उरपाक जाय म्हणून काम करपाचें. फक्त एटीएमाक लागता तेच एटीएम लागतात किंवा तेंच्यांनी तेंचें ई बँकिंग जे आसा त्या वरती तेंच्यांनी ऑफिसांत बसून चलयल्यार जाता. आमी खरें म्हटल्यार भायल्या स्टेटींतले शक्यतो आजुनी सगळे बॅन केला. पण आमी ज्यो आमकां रुटीन आमकां जे फेर प्रायस शॉपाचेर लागता सामान तेच एलाव केल्लें आसा. भाजी अजूनय आमी तेजेर सामकें डिसिजन घेवंक ना. हांव परत सांगता आमकां ज्या ज्या गजालीचेर रिस्क दिसता ते अजूनय आमी बाउंड्रीचेर हाडयत आसा. तेवढा साठा आहे का म्हणजे आता फेअर प्राइस शॉप्स कडे तेवढा साठा गोव्यामध्ये आहे. तेवढा साठा पुढचे 15-21 दिवस पुढचा एवढा साठा गोव्यामध्ये आहे. तेवढी चिंता करण्याची गरज नाही आहे. सगळ्या लोकांनी एकदम रश करून घेण्याची गरज नाही आहे. बऱ्याच ठिकाणी अजूनही काही लोक शॉप ओपन करतात. त्यांनी शॉप बंद ठेवावी ही माझी रिक्वेस्ट आहे. त्याला तुम्ही फेअर प्राइस शॉप म्हणता पास दिवपाक तांकां पर्सनली डेप्युटी कलेक्टर ऑफिसाच्या कडेन आम्ही ऑनलाईन मेलूय बी आतां ईमेल आयडी हे आता पब्लिश करतले. ईमेल आयडी दोन्ही कलेक्टर ऑफिसांतल्यान पब्लिश जातले. तांच्यांनी डेप्युटी कलेक्टराकडे संपर्क केल्यार जाता. तेंच्यांनी आपलो मेलांतल्यानय कन्सर्न डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसाक कॉन्टॅक्ट करचो. ताका ते मेलाचेरूच तेजें परमिशन धाडून दिता. फॉर एक्झाम्पल विलेजान आसा पळय थ्रू पंचायत म्हणजे मेल करून कित्याक करूं शकता. हांव परत सांगता काही बाबतींत विलेजाचेर आहा पळय न्हू हे विलेज लेवलाचेर तेंच्यांनी लागच्या लागीं आसा.
हे थंयसरल्या थंयसर डिसिजन घेवपाक जाय. आमी पंचायत आनी हेका जर ऑथरायज जर करीत जाल्यार काही जणांचेर अन्याय केला सारको जातलो. त्या खातीर जाका जाका दिसता जो गांवांत आसा स्मॉल विलेजीन आसा तेणी थंयच्या थंयसर डिस्ट्रिब्युशन्स केल्यार जाता, शॉप ओपन न करता. कदाचित आत्ता आमी सगळ्या जाणांक 100% हे करिना, गांव लेवलाचेर हे करप शक्य आसा. शहर लेवलाचेर थोडोसो संयम बाळगप अत्यंत गरजेचें. खूप घाई करची न्ही. गांव लेवलाचेर बारीक बारीक विलेजींनी आपले सेटर बंद दवरून तेंच्यांनी लोकांक घरांत डिलिव्हरी दिवची. होम डिलिव्हरी चार्जेस असतले. होम डिलिव्हरी चार्जेस असतले. होम डिलिव्हरी चार्जीस तेंच्यांनी घेवचे न्ही, कारण आमी कोविड-19 खातीर सपोर्ट करपा खातीर हांगासर आसा. नाजाल्यार व्हॉलंटियरांचो यूज करून तेंच्यांनी धाडून दिवचे. पणजी मनपाने आज जसं केलंय तसं. पणजी महानगरपालिकेने केलेलं आहे, पण हे सगळीकडे आम्ही त्याच पद्धतीने प्रमोट करत नाही. ती प्रत्येक एखाद्या शॉप ओनरची जबाबदारी शॉप ओनर पण करू शकतात. तर पणजी महानगरपालिकेने काही शॉप ओनर तर मिळून ते केलं असेल, पण त्याच पद्धतीने करायला पाहिजे अशी गरज नाही आहे. कारण एक महानगरपालिका पूर्ण सगळ्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप उशीर लागेल. परंतु जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खूप लोकांना व्हॉलेंटियर म्हणून बाहेर पडावं लागेल. त्यासाठी ज्या ज्या वार्डमध्ये जेवढी जेवढी शॉप्स असेल त्याने परमिशन घेऊन हे सगळं करावं. त्यामुळे आपण लोकांना बाहेर पडणं, घरापासून बाहेर पडणं आपण अवॉइड करू शकतो. सर, अभी सम ऑफ वर्कर और स्टूडेंट इधर गोवा में है, वो लोगों के लिए उसका स्टेट में जाने के लिए कुछ अभी माननीय मोदी जी ने जैसे रिक्वेस्ट की है, जो जहाँ पे है वो वहीं पे रहे, वो वहाँ से मूव न करे. मुझे लगता है हम जो टूरिस्ट होटल में रुके हुए हैं उनको रिक्वेस्ट किया है कि आप वहीं पे रहो 21 डेज. डेट होटल हम रिकॉर्ड ले रहे हैं उनसे, और उनके खाने की व्यवस्था जो टूरिस्ट होटल जो रह रहे हैं उनके पास उन्होंने करना चाहिए. जो स्टूडेंट्स गोवा में हैं उन्हें यही रहना बेहतर होगा, क्योंकि आगे जो कुछ उनकी व्यवस्था है, समझो कुछ प्रॉब्लम है, दे कैन कॉन्टेक्ट और कलेक्टर ऑफिस. जो अभी गोवा के बाहर है उन लोगों ने भी गोवा के बाहर वही सेफ है तो वही रहना बेहतर रहेगा. जाकि वो गोवा में आए तो उनको 14 डेज सेल्फ क्वारंटाइन करके लेना पड़ेगा. अभी बॉर्डर क्रॉस करना भी बहुत मुश्किल होता है, इसलिए वही रहना बेहतर रहेगा. रशियेंतल्यान बी तेंचे रशियन्स आहा ते एअरलिफ्ट करपाचें कितें कम्युनिकेशन आहा. At present, there is any lifting from the Russia or anywhere. Some people are there contacting us, but till now we have not given any permission. सर, तुम्ही त्यांना व्हॉलेंटियर सांगितलं तर किती बार असेल लिमिट, कितले व्हॉलेंटियर असणार नाव सगळेच जाण आम्ही पुलिसेक सांगला की तुम्ही डिसिजन घ्या. तेंच्यानी जे जे लिस्ट येतले त्यांना फाल्यापासून ते इश्यू करतले. आयज तेंच्यानी एप्लिकेशन दिली असेल कितल्या जाणांची थंय गरज आसा, तो एरिया वळखोन ओके वार्ड वायज एरिया वायज ते इश्यू द पासीस नाल्यार एक गेलो आणि सोबत तशें जावं शकता. ना. त्याच्यात जे होम डिलिव्हरी करतात ऑलरेडी त्यांना ऍड्रेस बरोबर माहिती असतात. नवीन व्हॉलेंटियर घेतले तर त्यासाठी त्याने म्हटलेलं आम्ही ज्याचं रेशन ज्याचा फेअर प्राईस शॉप असेल त्याला आपले कस्टमर माहिती आहे, त्याचा तो आपण डिलिव्हरी आपण स्वतः पास घेऊन तो ती डिलिव्हरी करू शकतो. एकच माणूस आज जर सकाळी जरी ऑर्डर घेतली तर संध्याकाळी तो सगळ्याची ऑर्डर घरी पोहोचू शकतो. गोव्यात काय खूप फार नाही, म्हणजे एका डिस्टन्समधलं 200 मीटरच्या डिस्टन्समध्ये तो पायी चालवत जाऊन सगळ्यांचं सामान देऊ शकतो. दॅट कॅन बी पॉसिबल. आज सकाळी ऍक्च्युली मिरशीचं एक दोन शॉप 20 डेली म्हणजे एक याची पाकिटाची 20 रुपीज 25, आता वो 40 रुपीज आहे. हांव परत सांगता, अशा पद्दतीन डबल प्रायस काडप हे सरकार वगीर रावचो ना. कलेक्टर तेजेर अंडर सेक्शन्स डिफरंट सेक्शन्स जी आसा अंडर द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट ताका वेगवेगळ्यो एक्शन्स तेजेर घेतल्यो वयतल्यो. सर, आणि कितें आहा, जेन्ना फेअरक्राफ्ट शॉपार जेन्ना कोणाक सामान दिलें तांकां तो एक वेळ सप्लाय जावंक जाय. तांच्या सप्लायचो आमी विचार करता. जे आतां आसा तेंच्यानी सप्लाय करून घेवचें. त्या ती गांवांनी खूप दुकानां आसा, सगळ्यांची सप्लाय काय इतक्या बेगीन सोंपची ना. त्या खातीर आतां पण तेंच्या सप्लायचो 8 दिसाच्या उपरांत गव्हर्नमेंट विचार करता.